बाबू ये मोर ये बघा जाग्यावर उभे राहिलो. कोणाची म्हणा नावा घेऊ, किती म्हणा नावा घेऊ. एक नी दोन गाय 500 गाय बरोबर 500. हा पण 500 गाय कोणाचो माझो न यो सगळं काय राधांचो. राधा त्याचे मालक आणि आम्ही गडी नोकर. आम्ही पण एक समाधान वाटता एकलो 500 गाय सांभाळता. ह्याका कारण म्हणजे काय, अगदी लहान असल्यापासून म्हातारपणापर्यंत त्यांच्या बरोबर मी एक बोलणाऱ्या माणसाक कळाचा नाही. पण अशी शिस्त त्या मोन गाय पिका लावलंय आणि म्हणून 500 गाय एकटो मी राहतय. ह्या माका समाधान. पण राधांना किती वेळा मी विचारलंय, राधानू तुमका गायचं एवढं शोक कसो, गाय तुमका आवडतात किती. राधांका जी गाय पसंत पडली ती राधाने घेऊन येले. एक जात शिल्लक ठोकला राधाने. अशो सगळं गाय आणि ह्यो गाय कित्याक लागलेले तर गाय सारख्या पुण्य काय नाही. आणि त्या पुण्य माका मिळा भाया म्हणून ह्यो गाय मी बाळगलेलो आहे. आणि ता पुण्य तू राखल्यामुळे तू काय मिळता. तेव्हा इमाने इतबारे त्यांचा राखण करायची. त्यांना चारो पाणी लागणारा सगळा तू. आणि म्हणत राधांकडे मी गडी रवलंय. राधाने ही रानाच्या राणा तयार केल्यानी, पानवटे तयार केल्यानी. काय का सांगलंय पाणी असताना काय पाणी जातलो, चरा म्हटल्यावर चरा तरतलो, बसा म्हटल्यावर बसतलो. सकाळी जायचा आणि संध्याकाळी यायचा. पोट्यात बांधलंय काय मी मोकळो झालंय. बरोबर कधी कधी वाटता कंटाळा येता ह्या नको, पण कधी कधी विचार येतात झोपल्या कारण ह्याच्यासारख्या पुण्य काय नाही. काय बाळगली काय सारख्या पुण्य काय नाही. आणि ह्या पुण्य माकाबद्री प्रणाम यावचा. राधांकडे कधी अट धरलंय नाही. राधांका पगार कधी सांगलंय नाही. राधा जा काय देतील खिशात घालताय ने वाटेक लागतंय. आणि ह्यो पगार घेऊन बायलेच्या हातात देतोय. मी कधी उघडून बघित नाही किती दिल्याने काय दिल्याने. बायलेक मी काय विचारित नाही आणि बायल मागा काय सांगत नाही. बायल म्हणता बराच झाला ह्यांका त्यांचा पगार माहिती नाही आणि ह्यांका काय सांगाक नको. किती खर्च केलंय किती ठेवलंय ह्यांका काय कळाचा नाही. बायल माझी हुशार. ज्याची बायल हुशार त्याचो संसार नाही तर संसार नाही. आणि म्हणून बायल माणसाक घरची लक्ष्मी म्हटली जाता. सगळी लक्ष्मी म्हटली जातात ती का कारण संसाराची संसार देवता ती असता. म्हणून ज्याचा बायल माणूस बरा त्याचो संसार बरो. ह्या म्हटलं नाही काय खोटा नाही. आणि त्याचो अनुभव माका इलेलो. बायल्याच्या हातात पगार नेऊन दिलंय काय बायल माका सांगत नाही. बायलेक मी विचारित नाही तू किती खर्च केलं किती ठेवलं काय केलं ह्या कारण बायलेचा माका माहिती आहे. उष्ट्या हातान कधी कावळं हाकूची नाही. त्याच्या पगारातला पैसा काय खर्च इथं जावतो नाही. कोणी जर मागा गेला वहिनी मागा काहीतरी ती घे अमुक मागा वया पैशाचा सोडून बोलायचा तर किती आहे त्यांचा पगार अजून झालो नाही. पगार झालो नाही या काय सांगतले पण किती वेळा सांगलंय. माणसान धर्म करायचो. धर्म केल्यामुळे पुण्य मिळता पण नाही अजिबात नाही. पण असा नाही बायल हा म्हणा मी असय आणि मी असय म्हणून बायल असा. असो आमचा संसार चाललो. संसार म्हणजे रथाची 2 चाका असत. ती जर समगतीत चालली तरच संसार बरोबर जाता. आणि म्हणून बायल माझी लक्ष्मी खरोखर. आणि सांगतले आम्ही 2 माणसं. आम्ही फक्त 2 माणसं बायल आणि मी. ती सांगतली बाजारात जर गेलास सांगलेलाच हाडू गाया दुसरा काय हाडता नाही. तेवढाच हाडू गाया तितक्याच पैशात हाडू गाया ही त्याचा सांगणं असता. बाजारात जर गेलास 2 माशाच्या वर 3रो मासो हाडायचो नाही. माणसं आम्ही 2 3रो मासो हाडायचो नाही. 2च मासे खायचे आणि गबरा व्हायचा असं मला बायला सांगणं असता. आणि एकदा अशी गंमत झाली गेलोय बाजारात 2 मासे घेतलोय आणि आपलं घरात येत होते. घरात येता वाटेत भेटलो पाहुणं भेटलो. पाहुण्याकडे बोललोय. पाहुण्या माका बरा लागलो. पाहुण्या भेटलोच तो बरा आला बाबा तर काय तुमच्याकडेच येत होतोय तर किती आहे कित्याक काय माझ्या झिलाचा लगीन ठरला मला पत्रिका घेऊन येतोय. पाहुण्यात वेळेस सांगलंय बाबा आता दुपारची येळा पत्रिका माका वाटेतच ती माका पोचली मी मुहूर्तावर तुझ्या लग्नात हजर असे. पण पाहुणं ऐकावत तयार नाही. घरात येतलंय म्हणजे त्याला सांगान बघलंय दुसरं खयचो तरी पाहुणं करशील ये कित्या फुकट घालवतं. पण पाहुणं ऐकावत तयार नाही. येतलंय म्हणजे तर किती आहे. माझी बाहेर काय म्हणत वहिनी काय होणार. वहिनीची काळजी करू नको समजावलंय त्या का
वहिनीक मी समजावतोय आणि वहिनीक मी आम्ही दोघा जण येतो पण नाही पाहुणं ऐका करता ना येतलंय म्हणजे येतलंय रे बाबा चल इलय घरा घेऊ बसवलंय लोट्यार पाहिले माझ्या पाणी दिले चाय दिले पाहुणं आता उठात मग उठात आता उठात मग उठात पाहुणं उठाचा काय नाव घ्याय ना म्हटल्यावर बायलेच्या माझ्या लक्षात दिला माका म्हणाले या बघा पाहुण्या एखादा जेवल्याशिवाय पाठवायचा ना दुपारच्या येण्या उपाशी कधी पाठवायचा नाही होय 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 एक काम करा तुमका करतो लागतं काय मासे आणला ते म्हणलं पहिले जाऊन सुट्टी करा बाकी तयारी मी करतोय मी आपली सुरी घेतलोय पाटल्या वाट्यात गेलोय आणि सूर्य एक धार लावतोय तो सर बाईल माझी पाहुण्याकडे येईल पाहुण्या काय म्हणता पाहुण्यानं काय हो तुमचं ह्यांचा काय भांडण झालं की काय नाही काय काहीतरी तुमचा हो काय तर वहिनी म्हणलं किती आहे तुमचा भांडण जर झाला असता तुमच्या घरात गेलं असते किती आहे भांडण काय नाही ते म्हणलं काय सांगात नको मग कधीतरी पाठतो राग असतो लो काहीतरी तुमचा नक्कीच झालेला असतला तर किती आहे कशावर ना ते बघा म्हणाले काय जाऊन बघा तुमच्या स्वतःच्या डोळ्यात बघा आणि कानात ऐका काय म्हणतो ते सूर्य एक धार लावतो आणि काय म्हणतो पाहुण्याचे दोनही कान कापून टाकतलंय पाहुण्याक वाटला करा पाहुण्याने एकाची उडी केल्या धूम ठोकल्याने पळत सुटलो तो सर बायल्यान माका हाक मारल्यान वो हड्यावा तर काय पाहुण्यान म्हणलं दोनही मासे पळवल्या मी आपलं पाहुण्याच्या पासून धावतोय माझ्या हातात सुरी पाहुण्या सांगतोय दोघातलं एक तरी दी पाहुण्यान दोनही कानावर हात ठेवल्यान म्हणतो दोघातलं एकही देवतोय नाही तो सर बायल्यान माका परत हाक मारला ओ हड्यावा पाठी यावा धावतास कर तर किती पाहुण्यान मासे नेल्यान ना ओ पाहुण्यान नेऊक नाही जाग्यावर मासे होत मला काय तुझा मस्तक बरा नाही की काय माका सांगलं पाहुण्यान पळयल्यान म्हणून पाहुण्याच्या पासून मी धावतोय अरे वा माशा जाग्यावरच तो खुळावलं की काय म्हटला नाही हो ह्या बघा मासे तुम्ही आणलाच 2 आम्ही माणसा झालो 3 आम्ही खायचा काय आणि पाहुण्या घालायचा काय म्हणून पाहुण्या पळवलंय अशी बायल माझी हुशार असो संसार करता काय ह्या बघा हल्ली एक भानगड झाली आहे 8 दिवस झाले झोप नाही त्याच गोष्टीचा एक सारखा विचार करतो ह्या गाय एक गाय तांबू गाय आली 8 दिवस झाले दूध देत नाही म्हणा दे आमका दूध नको पण वासरा काही जवळ घेत नाही भानगड काय कळना सगळ्या वैद्यांका हल्लोय काही एक उपयोग नाही माका ज्याला माहिती होता दादा करून बघलोय ते तो काही एक उपयोग नाही पण आता काय माळावर बघलोय आणि जा काय माझे डोळे दिपावले माझ्यावर विश्वास बस नाही काय करता राजा का घडला या राजांका सांगावया राजांका सांगला